मोदींची सौगात ए मोदी हे सौगात ए सत्ता आहे. बटंगे तो कटंगे म्हणणारे आता सौगात देणार. भाजपनं हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं काम काय? सर्वधर्म समभाव ही आपली परंपरा. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेनंतर अजित पवारांचं उत्तर. शिवसेना एकच, बाकी आहे ती गद्दार एसनची. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय म्हणजे ते गद्दार आहेत. ठाकरेंची टीका. आमची भूमिका आधीही आणि आताही सारखीच. ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलो नाही. मंत्री संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात, पण शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडलाय. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली. तर प्रतीक घुलेनं हत्या केलेली जागा दाखवली. झाडाझुडपात लपवलेले हत्यारही पोलिसांच्या ताब्यात. धनंजय मुंडे तुम्हाला बघून घेतील असं म्हणत अजून एका आरोपीनं आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. सरकार धनंजय मुंडेंना वाचवतंय अशी चर्चा. मनोज जरांगेंचा आरोप. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा. धनंजय देशमुख यांची मागणी. सर्व काही अल्लाह आणि देवाच्या भरवशावर. जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढंच नशिबात आहे. गॅलेक्सी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी सलमान खानचं भाष्य. आयपीएलमध्ये आज हैदराबादचं वादळ रोखण्याचं लखनौ समोर आव्हान. हैदराबादच्या तुफानी फलंदाजीसमोर लखनौच्या कमकुवत गोलंदाजीचा कस लागणार. संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगणार.